पण बॅचलर कधीतरी त्या पुढची स्टेजला जाणार ना, सो त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करता ना, म्हणजे लग्न या संस्थेवर. आम्हालाच माहित नाही. ऍक्च्युली आपल्या जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. अगं, की आपण अडकलोय मधल्यामध्ये. कारण बघतो यार आजूबाजूला काय चाललंय आणि मला असं होतं की आता चल एक रात्र मी आज ठरवलं, मला खूप प्रवास आहे, मी ठरवलं मी आज ऐश्वर्याकडे राहते ठाण्यात. पुढचे 3-4 रात्र पण मी ठरवलं की मी आज ऐश्वर्याकडेच राहते. ही मला प्रश्न विचारणार आहे की फार फार तर बोलेल की अरे तू 3 दिवस झाले किधर आहे तू. मैं इधर हूँ, मेरे को ट्रैवल नहीं जम रहा है, तुम इधर रह रही हो. असं मी उत्तर दिलं. ती म्हणा अच्छा अच्छा ओके ठीक आहे. होने के बाद आज जा. आता रिप्लेस कर नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना. म्हणजे ते एक्स्ट्राचा जो फोन कॉल माझा वाढेल ना पुढचे 1 तासाचा, जरी मी राहिले तिकडे 1 तास 4-5 दिवस, तरी तो जो 1 तास वाढणार आहे ना त्यांना समजवण्यात. बरं तिथेच गिल्टी आपल्यालाच वाटतं की ओ शिट मी घरी नाही जाऊ शकत आणि माझ्यामुळे कशी कामं अडतील. आणि कोणामुळे काय अडत नसतं ब्रो, कोणामुळे काही अडत नसतं. मी जर तिकडे थांबते तर समोरच्याने ते समजून घेतलं पाहिजे की 4-5 दिवस. आणि समजून घेणं हे मला असं वाटतं क्वेश्चन्स मध्ये रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे की मग तुला माहितीये ना इथे काय आहे, की तुला आपलं घर आहे, आपल्या घरी का नाही आलीस तू, मी येतेच ना रोज, आता काहीतरी कारण आहे म्हणून नाही. सो हा बेसिक एवढ्या एका गोष्टीमुळे माहित नाही हे उत्तर आहे. बस लग्न मला पण करायचंय, इथं मला माहित नाही. एक मिनिट. पण आता आय थिंक म्हणजे मला याची भीती वाटते. लहानपणापासून मला फेरी टेल्स ह्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे कशी ती प्रिन्सेस असते आणि ती कशी दुःखी असते तिच्या लाईफ मध्ये, मग कसा प्रिन्स येतो तिच्या लाईफ मध्ये आणि तो तिला घेऊन जातो आणि ते लाईक यू हॅपीली एव्हर आफ्टर वगैरे. आणि पांढरा घोडा हवेत उडून जातो. आम्ही ट्रेन तरी हात तरी देतो असं काही. आम्ही दोघी रॉमकॉमचे खूप मोठे फॅन आहोत. म्हणजे तुम्ही खूप तू खूप पण ना? हा की आम्ही बाहेर पार्टीजला वगैरे नाही जाणार. सॅटर्डे लाइफ में नाईट कुछ नहीं हो ठीक है, टीवी पे दिख रहा है. येस येस ऑफकोर्स. माहोल बनाओ, रोमकॉम लगाओ, बैठो 3 Best. घंटा. इतकं वाटतं ना ते आतून की बाबा माझी लाईफ अशीच असली पाहिजे. बट ऑल ऑफ द सडन जे होणार आहे ते होणार आहे. लाईफचे वेगळे 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 प्लॅन्स असतात. Yes. आणि ते बघता 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 आणि आजूबाजूला आता सध्या जे काही चाललंय मला म्हणजे हे बघ आय एम ओके विथ डिवोर्स. मी खूप पुढचा विचार करत असते. मी गाडी चालवताना मग तिकडे बघते, इथे नाही बघत. सो जेन्युअनली मी खूप पुढचं, मला आय एम ओके विथ डिवोर्स. लाईन मस्त होती. हा म्हणजे मी Conviction. ते ऑलरेडी ऍक्सेप्ट केलंय की जर माझं लग्न झालं तर देअर आर चान्सेस किंवा असं होऊ शकतं. आपण जे म्हणतो ना वर्स्ट केस सिनारिओ Scenario, होऊ right, शकतं. right. आणि आय एम रेडी, आय शुड बी रेडी फॉर दॅट. तिचं तसं नाहीये. तिचं म्हणणं आहे की भाई होगा तो एक बार होगा. आणि माझं असं की हा माझं मी जर केलं लग्न तर मी डिवोर्सचा विचार माझ्या डोक्यातनं कधीच एक बॅक ऑफ द माइंड नाही ठेवणार. कारण मी माझे पॅरेंट्सला आत्तापर्यंत जसं बघत आली आहे किंवा आधीची पिढी बघ, प्रॉब्लेम्स नाही आले का कोणाच्या लाईफमध्ये. प्रॉब्लेम्स येत आहेत तर म्हणजे सोल्युशन पण असेल कुठल्या तरी गोष्टीचं. पण तुला असं वाटत नाही का की कधी कधी पण ते डिवोर्स depends आहे. म्हणजे डिवोर्स पर्यंत जातात गोष्टी कारण ते प्रॉब्लेम्स इतके म्हणजे काय म्हणतो त्याला ते सॉल्व्ह Unbearable आणि नाही, आता डिवोर्स होण्याचे रिझन्स इतके बदललेत ना. आता नवरा बायको मधले प्रॉब्लेम्स नाहीत. आता आहे की एकमेकांना चीट करणं किंवा एक्स्ट्रा अफेअर, खूप साऱ्या गोष्टी आहेत. कम्पॅटिबिलिटी आणि भरपूर साऱ्या गोष्टी आल्यात की ऑप्शन्स लोकांना जास्त दिसत आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा ठीक आहे हे नाही वर्कआउट झालं तर लेट इट बी. ऑप्शन्स म्हणजे डिवोर्स हे लाईक ब्रेकअपच्या कॅटेगरीमध्ये आता तोडलं जातं की बाबा ठीक आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की हे पण ओकेच आहे की डिवोर्स जर होत आहेत म्हणजे आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा, जर माहिती आहे माझ्यासोबत पटूच शकत नाही, कम्पॅटेबलच नाही, आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा वी आर नॉट कम्फर्टेबल किंवा ते जर नाही तो जुळत वर्थ आहे. नसेल तर जर जुळतच नाहीये. म्हणजे आता मी सकाळी 8ला उठते आणि जर तो मुलगा सकाळी 6ला उठत असेल आणि तो जर मला बोलत असेल की नाही मला अशीच बायको पाहिजे जी 6ला उठणार, तर मी कशी खुश राहीन. ते पुढचे 2 तास माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या Basic गोष्टींना बघता बघता Oh God.